मकर राशी 19 एप्रिल अक्षय तृतीया. आश्चर्यकारक बदल घडणार. नशीब आता पलटणार. नमस्कार मित्रांनो, मकर राशीच्या जातकांनो, 21 एप्रिल 2026 या दिवसात तुमच्या आयुष्यात असं काहीतरी घडणार आहे ज्याची तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल. अवकाशातील ग्रहांची चाल एक भयानक आणि रहस्यमय वळण घेत आहे. शनी आणि मंगळाचा हा दुर्मिळ संघर्ष तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडणार. ही एखाद्या नवं संकट उभं राहणार. हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. मकर राशीच्या जातकांनो, सावध व्हा. येत्या 17 एप्रिलची ती अमावस्या तुमच्यासाठी केवळ काळोखी रात्र नव्हती, तर ती शनीच्या असीम शक्तीचा उदय होता. तुमच्याच शनीचा स्वामी शनी आता ओल्ड मोल्डवर जात आहे. याचा अर्थ काय, तर तुमची प्रगती आता थांबणार की वादळापूर्वीची शांतता आहे, हे रहस्य उलगडल्यावर तुम्हाला समजेल. आळस करणे ही तुमची सर्वात मोठी चूक ठरू शकते. 19 एप्रिलच्या अक्षय तृतीया तुमच्या जीवनात एक असा चमत्कार घेऊन येत आहे जो शतकातून एकदाच घडतो. चंद्र उच्च राशीत आणि शुक्र स्वतःच्या घरात. पण थांबा, हे जितका शुभ वाटते तितकंच त्यामागे एक रहस्य दडलेलं आहे. या दिवशी केलेला एक अक्षय पुण्य तुम्हाला राजा बनवू शकते, पण त्याच वेळी झालेली एक छोटीशी चूक तुम्हाला कधीही न संपणाऱ्या संकटात टाकू शकते. पृथ्वीवर विजय मिळवणाऱ्या भगवान परशुरामांचा या दिवसाची काय संबंध आहे आणि तो तुमच्या आरोग्याशी कसा जोडला गेला आहे, हे पाहिल्यावर तुमचे डोळे विस्तारले जातील. मकर राशीच्या लोकांनो, गुरुग्रह आपल्या नक्षत्र असे एक पाऊल टाकणार आहे ज्यामुळे शत्रूच्या गोठात भीतीचं वातावरण निर्माण होईल. तुमची प्रतिष्ठा दावणीला लागलेली आहे का कोणीतरी तुमच्या पाठीमागे कटकारस्थान रचत आहे का गुरुचा हा बदल तुम्हाला सन्मान देणार की खर्चाच्या घाईत लोटणार. जाणून घेऊयात. मुद्रा विज्ञानाचा उलगडा करणार आहे ज्याने तुम्ही ग्रहांच्या चालीला आपल्या बोटावर नाचू शकाल. मकर राशीच्या जातकांनो, 21 एप्रिल नंतर 2026 रोजी आकाशात एक अतिशय रहस्यमय आणि शक्तिशाली युती होत आहे. शुक्र आणि सूर्य एकत्र येत असून सूर्य स्वतःचे प्रचंड बळ हे पोठो तुमच्या राशीला एका नव्या वळणावर घेऊन उभे राहणार आहे. पण याच वेळी 17 एप्रिलची ती अमावस्या आणि शनीचा वाढता प्रभाव एक अनाकलनीय शांतता घेऊन येत आहे. तुमच्या राशी भविष्य. मी आता सर्व गोष्टी होल्ड करण्याच्या तयारीत आहे. जणू काही एखाद्या मोठ्या वादळापूर्वीची शांतता असावी. या काळात तुमचा आळस हा तुमचा सर्वात मोठा शत्रू ठरू शकतो, कारण सेनेची ही चाल तुम्हाला यशाच्या शिखरावरून थेट खाली खेचण्याची ताकद ठेवते. मकर राशीच्या जातकांनो, 18 आणि 19 एप्रिलचे हे 2 दिवस तुमच्या नशिबाचा खरा थरार उलगडणारे ठरतील. वैशाख शुक्ल पक्षाचा प्रारंभ होत असताना 19 एप्रिल अक्षय तृतीया असा एक दुर्मिळ योग येत आहे जिथे चंद्र उच्च राशीत आणि शुक्र स्वराशीत विराजमान होत आहे. हा केवळ योगायोग नाही, तर तुमच्या आयुष्यातील विजयाचा एक गुप्त संकेत आहे. मात्र या शुभ काळातही सूर्य आणि शुक्राची युती तुमच्या वाणीवर आणि गुप्त शत्रूंवर एक बारीक नजर ठेवून आहे. तुमची एक छोटीशी चुकीची प्रतिक्रिया किंवा घाईत घेतलेला निर्णय तुमच्या बनलेल्या कामाचा खेळ बिघडवू शकते. त्यामुळे हा काळ इतका संधीचा आहे तितकाच तो एका धारदार तलवारीवर चालण्यासारखा आहे. मकर राशीच्या जातकांनो, 20 आणि 21 एप्रिलला गुरुग्रहाचे नक्षत्र परिवर्तन एका अशा रहस्याचा उलगडा करणार आहे तुमच्या भविष्याची आणखी पूर्णपणे बदलेल. गुरु आता आपले नक्षत्र अशा एका टप्प्यावर पोहोचला आहे जिथे तो तुमच्या सन्मानाची आणि प्रतिष्ठेची परीक्षा घेणार आहे. या काळाचा शत्रूच्या हालचाली तीव्र होऊ शकतात, पण गुरुचे हे कवच तुम्हाला वाचवणार की तुमच्या खर्चात भर टाकून तुम्हाला हतबल करणार. हे सर्व तुमचा कर्माचा गणितावर अवलंबून आहे. ग्रहांची ही चक्रव्यूह रचना तुम्हाला चक्रावर टाकणारी असली तरी यातून बाहेर पडण्याचा तो गुप्त मार्ग कोणता हे जाणून घेतल्याशिवाय तुमची ही 5 दिवसांची सफर आता पूर्ण होऊ शकणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, या क्षेत्रात 21 एप्रिलच्या कालखंडात तुमच्या सभोवताली एक अशी अदृश्य ऊर्जा निर्माण होईल तुमच्या पूर्वजांशी आणि पितृदोष असे जोडलेले आहे. 17 एप्रिलच्या अमावस्येला दुपारी 12 वाजण्यापूर्वी तुम्ही जे पितरांच्या नावाने अन्नदान करणार आहात ते केवळ एक विधी नाही, तर तुमच्या प्रगतीमधील सर्वात मोठा अडथळा दूर करणारी गुरुकिल्ली आहे. जर तुमच्या कामात विनाकारण अडथळे येत असतील तर समजा की पितरांचा आशीर्वाद कुठेतरी तुमच्याकडे कमी पडत आहे. या काळात गायत्री मंत्राचा जप करणे अतिशय चांगले आहे. तुमच्यासाठी एक कवच म्हणून हे काम करेल जे तुम्हाला येणाऱ्या संकटापासून वाचवू शकेल. मकर राशीच्या जातकांनो, 21 एप्रिलच्या
अक्षय तृतीया तुमच्या आयुष्यात एक असा चमत्कार घडवू शकते ज्याचे फळ कधी संपणार नाही. या दिवशी भगवान परशुराम आणि विष्णूची आराधना करणं तुमच्या आरोग्यासाठी आणि मानसिक शांततेसाठी अनिवार्य आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, या दिवशी केलेले पुण्य जसे राहते तसेच या दिवशी झालेले पापसुद्धा तुमच्या पाठीशी अक्षय राहू शकते. त्यामुळे या पवित्र दिवशी कोणाचेही मन दुखवू नका. भगवान विष्णूचा ओम नमो नारायण हा मंत्र तुमच्या नशिबाचे बंद कुलूप उघडण्याची ताकद ठेवतो. आणि रस्त्याने मकर राशीच्या जातकांना या 5 दिवसाची शेवटी तुम्हाला अशा यातना आध्यात्मिक यज्ञाची जोड द्यावी लागेल, जो तुमच्या जीवनातील अनिष्ट शक्तींचा नाश करेल. वैशाख महिना हा माधव मास मानला जातो आणि या काळात विष्णू स्वरूप यज्ञात सहभागी होणे म्हणजे साक्षात परमेश्वराचा हातात घेण्यासारखा आहे. तुमच्या राशी वर्षाचे मंगळाचा जो विपरीत प्रभाव पडत आहे तो केवळ यज्ञ आणि दान या 2 गोष्टींनी शांतता होऊ शकते. ही संधी गमावू नका, कारण ही वेळ पुन्हा येणार नाही. या काळात केलेला छोटासा सेवाभाव तुमच्या घराभोवती एक सुरक्षिततेचा चक्र निर्माण करेल, ज्याला वेदना कोणत्याही शत्रूला शक्य होणार नाही. मकर राशीच्या जातकांनो, 17 ते 21 एप्रिल या काळात जेव्हा ग्रहांची चाल इतकी गुंतागुंतीची आणि रहस्यमय आहे, तेव्हा तुमच्या स्वतःच्या हातांच्या बोटांमध्ये दडलेली मुद्रा विज्ञान तुमच्या नशीब बदलण्याचे सर्वात मोठे अस्त्र ठरणार आहे. 17 एप्रिल पासून जेव्हा आपली शक्ती वाढणार, तेव्हा शून्य मुद्रा मधले बोटांच्या मुळाशी लावणे तुमच्यासाठी एक सुरक्षा कवच ठरेल. शनीचा कोणताही नकारात्मक प्रभाव तुमच्या कामात अडथळे आणत आहे किंवा तुम्हाला मानसिक तणाव देत आहे, तो या मुद्रेच्या सरावाने कापरासारखा उडून जाईल. हे मुद्रा म्हणजे साक्षात शनीला शांत करण्याचा तो गुप्त मार्ग आहे, ज्यासाठी तुम्हाला लाखो रुपये खर्च करण्याची गरज नाही. मकर राशीच्या जातकांनो, 19 एप्रिल नंतर अक्षय तृतीयेच्या शुभमुहूर्तावर जेव्हा चंद्र आणि शुक्र आपली चाल बदलत आहे, तेव्हा तुमच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच चमक निर्माण करण्यासाठी सूर्यमुद्रा अनामिका बोटांच्या मुळाशी लावणे रामबाण उपाय ठरेल. जर तुम्हाला समाजात मानसन्मान मिळत नसेल, तेव्हा कमतरता जाणवत असेल, तर ही मुद्रा तुम्ही रोज करा. तुमचे ते सूर्यासारखे प्रकल्प होईल. वरील व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शेअर करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.